लोकनेते बाई यांच्या 98व्या जयंतीनिमित्त जो युवा नेता हा राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो त्याचे मानकरी चित्रपटसृष्टीवर आपला एक अतिशय वेगळा ठसा उमटवणारे आणि कला क्षेत्रामध्ये स्वतःचं हे एक वेगळं स्थान निर्माण करत असताना एक निर्भय कलाकार, जी गोष्ट आज अपवादात्मक झालेली आहे, अशी आपली प्रतिमा निर्माण करणारे झिशान अयूब. भाई वैद्य फाउंडेशनच्या चिटणीस प्राध्यापक डॉक्टर गीतांजली, आरोग्य सेनेचे केंद्रीय समितीचे सदस्य भाई वैद्य फाउंडेशनचे विश्वस्त डॉक्टर नितीन केतकर, आरोग्य सेनेचे महाराष्ट्र शाखेचे प्रमुख अतुल रुणवाल, आमच्या विनंतीला मान देऊन आणि खरं तर ते आरोग्य सेनेचे सगळेच अविभाज्य भाग आहेत, आज प्रास्ताविक अतिशय सुंदर पद्धतीने करणारे चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि भाईंच्या डॉक्युमेंटरीचे निर्माते दिग्दर्शक धनंजय भावलेकर, झिशान यांची अतिशय सुंदर हृदय अशी ओळख करून देणारी सावनी, ज्याचा बुद्धा बॅले नुकताच आम्ही आरोग्य सेनेकडनं सादर केला होता. CRD सारखा लॉस एंजलिसमध्येही जोरात चाललेला चित्रपट करणारे, आरोग्य सेनेवर अलोट प्रेम करणारे आणि भाईंवर जीव ओतून प्रेम करणारे असे सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते क्रांती कानडे, आणि 2 राष्ट्रीय पुरस्कार विजेते अमेरिकेचा डिरेक्टर्स गिल्ड ऑफ अमेरिकेचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी दिग्दर्शक, मेलबर्न फिल्म फेस्टिवलचा ग्रँड प्री अवॉर्ड वगैरे 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 असे अनेक अवॉर्ड्स मिळवणारे भाईंचेच नातू, माझे चिरंजीव मी सांगत नाही, कारण लोक भाईंकडून त्याच्या चेहऱ्याकडे जास्त पाहतात. माझ्याकडे बघून त्यांना जरा विश्वास पटत नाही की हा नक्कीच यांचा मुलगा आहे का. असे सोहेल वैद्य आज आवर्जून इथे आलेले आणि जे आवर्जून येतच असतात, MKCLचे संस्थापक संचालक विवेक सावंत, त्यांच्या पत्नी, गांधी स्मारकचे अनवर राजन, त्यांच्या पत्नी अरुणा, भाईंवर अलोट प्रेम करून प्रत्येक वेळेला कोल्हापूरवरनं येणारे आणि फक्त 80 वय असणारे आमचे हसनभाई देसाई, नुकतंच भाईंच्याच संघटनेच्या तर्फे शिक्षणाच्या प्रश्नावर पुणे महानगरपालिकेच्या बाहेर निदर्शनं करून इथे वेळेत पोचलेले प्राध्यापक शरद जावडेकर, मुस्लिम सत्यशोधक मंडळाची धुरा अत्यंत समर्थपणे आपल्या खांद्यावर पुढे नेणारे शमसुद्दीन तांबोळी आणि अनेक दिग्गज, सगळ्यांची नावं घेणं मला शक्य नाही आणि आवर्जून एक उल्लेख मला करणं गरजेचं आहे, तो म्हणजे देशातले तमाम कॉक्रोचेस. आज या कार्यक्रमासाठी झिशान यांचे सासू सासरे दोघंही उपस्थित आहेत. झिशान हे पुण्याचे जावई आहेत. मगाशीच मी त्यांना म्हटलं, पुण्याचे जावई म्हणजे तुम्ही पेशव्यांचे जावई. खरं तर पुण्याचे जावई म्हटल्यावर आपण महात्मा फुलेंचे आणि सावित्रीबाई फुलेंचे जावई म्हटलं पाहिजे. मध्ये एका पुरस्काराला पेशवाई पगडीने तो पुरस्कार मला दिला जाणार होता, तेव्हा संयोजकांना मी बोलून कानात सांगितलं की मी पेशवाई पगडी घालून घेत नाही. त्यांना राग आला. त्यानंतर फार झणझणीत भाषण केलं.
हा सर्व कार्यक्रम आझम कॅम्पसमध्ये चालला होता. आणि अजून एक पुरस्कार मिळालेले गृहस्थ जे होते ते आझम कॅम्पसच्या व्यासपीठावर उभं राहून आबेदा इनामदारांच्या उपस्थितीमध्ये सावरकरांचं गुणगान करत होते. आणि तेव्हा मी जाहीरपणे, मला म्हणण्याशिवाय पर्यायच नव्हता, त्यांना असं म्हणालो की सावरकरांनी मुसलमान होणे म्हणजे दानव होणे आहे असं लिहून ठेवलं आहे, आपल्याला माहिती आहे का? आणि आपण इथे या व्यासपीठावर किमान हा तरी उल्लेख आपण टाळायला पाहिजे होता. अर्थात आवडलं नाही अनेकांना. मला 2-3 दिवसांनी त्या संस्थेचा, ज्यांनी पुरस्कार दिला होता, त्यांचा निषेधाचा खरमरीत असा ईमेल आला. दुसऱ्या दिवशी मी आमच्या प्राध्यापक प्रमोद दळवींना बोलवलं, कारण त्यांच्याशी परिचित काही लोक होते. पुरस्कार त्यांच्या हातात दिला, म्हणला हा जाऊन परत त्यांच्या ऑफिसमध्ये देऊन या. पण ही वेळ आली. हे सांगायलाही वेदना होते. पुरस्कार परत देणं हा काहीच माझ्या दृष्टीने मुद्दा नाही. अनेक पुरस्कार मिळत राहतात, पण तो कशासाठी परत द्यावा लागला. आणि ही वेळ आता या देशामध्ये आलेली आहे. परवाच गीतांजलीने एक उबर रिक्षा बुक केली. ती येत असताना दुसरा रिक्षावाला थांबला, म्हणून ती त्याला काहीतरी सांगत होती. तो गेला, उबरच्या रिक्षात ती बसली. उबरचा रिक्षा चालक तिला असं म्हणाला, मला वाटलं की आप मेरी रिक्षा मेरा नाम पढ़ के कॅन्सल कर रही हो. ते नाव मुस्लिम होतं. आणि तिने जेव्हा सांगितलं नाही, मी त्याला फक्त मी नाही बसू शकत, मी बुक केली आहे सांगत होते. हा दिवसही आपल्यावर आलेला आहे. म्हणजे एका गंगा जमुना तहेजीबचे गुणगान करता करता आज आपण इथे येऊन पोचलेलो आहोत. म्हणजे एका अत्यंत नुसत्या बिकट असं नाही, तर एका विषारी अंधारा युगामध्ये आपण प्रवास करत आहोत. आणि अत्यंत पद्धतशीरपणे आपला हा प्रवास घडवण्यात आलेला आहे. हा प्रवास फक्त गेल्या 12 वर्षांचा नाही, एका तपाचा हा प्रवास नाही, तर त्याआधी 100 वर्ष केलेल्या नियोजनाचा हा प्रवास आहे. आणि हे नियोजन समजून घेण्यामध्ये आपण अतिशय कमी पडत गेलो. म्हणजे अतिशय थंड डोक्याने, निर्दयपणे जी अत्यंत भव्य, उदात्त, सर्वसमावेशक, अनेक धर्मांना, अनेक पंथांना, अनेक भाषांना, अनेक रंगांना आपल्या कवेमध्ये घेणारी भारतीय संस्कृती ही नष्ट करून टाकायची आहे. आणि त्या ठिकाणी एक अत्यंत संकुचित, या देशातल्या अनेक जनसामान्यांना आणि अनेक समूहांना प्रवाहाबाहेर फेकणारी संस्कृती प्रस्थापित करायची आहे. इथपर्यंत आपण येऊन पोहोचलो आहे. म्हणजे आता म्हणे शाळेतल्या पाठ्यपुस्तकांमधनं मोगलांचा इतिहासच डिलीट करून टाकलाय. म्हणजे 700-800 वर्ष राज्य केलेले मुघल या देशात आलेच नाहीत. मग मुघल जर या देशात आले नाहीत तर तानसेन देखील घडला नाही. मुघल या देशामध्ये आले नाहीत तर बिरबल देखील घडला नाही. बिरबलाच्या कथाही आपण सांगणं आता बंद केलं पाहिजे. हे घडलंच नाही, हे डिलीटच करून टाकायचं आहे. म्हणजे आपण इथे येऊन पोहोचलेलो आहे ह्या संपूर्ण प्रवासामध्ये. आणि हाच प्रवास यापुढं किती काळ चालू राहील याची देखील आपल्याला शाश्वती वाटत नाही, अशी आजची परिस्थिती आहे. राहत इंदोरींनी एक फार छान एका ठिकाणी म्हटलंय, सबका खून है शामिल यहाँ की मिट्टी में, सबका खून है शामिल यहाँ की मिट्टी में, किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ा ही है. लगेगी आग तो आएंगे कई घर जद में, लगेगी आग तो आएंगे कई घर जद में, यहां पे सिर्फ हमारा मकान थोड़ा ही है. आणि हे तर द्वेषाची आग लावून बसलेले आहेत अख्ख्या देशाला.
अरे जेव्हा जळायला लागतं ना, त्या ओल्याबरोबर सुकही जळत असतं. आणि द्वेषाची आग ज्यावेळेला हृदयाची आग बनते, त्यावेळेला दुसरा विचार जेव्हा त्याच ठिकाणी कधीतरी भविष्यकाळामध्ये येऊन प्रस्थापित होतो, तेव्हा तो विचार देखील त्याच आगीत तुम्हाला जाळण्याचा प्रयत्न करत राहतो. सुडाच्या आगीतून फक्त सूडच जन्म घेत असतो, त्यातनं कधीही प्रेम जन्म घेत नाही. हेही त्यांना समजत नाही, हेही भान त्यांना राहिलेलं नाही, कारण ते आता सत्तांध झालेले आहेत. म्हणजे आम्हाला संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये, मी तर बाकीच्या क्षेत्रांबद्दल मुस्लिम समाजानं जगामध्ये काय योगदान केले विवेक यात्री ग्रंथात खूप सविस्तर लिहिलं आहे. पण चित्रपटसृष्टीमधलं हे जे काही सगळं अनेक दिग्गजांचं योगदान आहे, ते आम्हाला नाकारून टाकायचं आहे. आम्हाला ते मान्य नाही. मग साहिर लुधियानवी सारखा माणूस जेव्हा हे गीत लिहितो, तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा, आम्हाला ते मान्य नाही. आम्हाला ते आता नाकारून टाकायचं आहे. अच्छा है अभी तक तेरा कुछ नाम नहीं है, तुझको किसी मजहब से कोई काम नहीं है. आता अशी पिढी जन्माला येणार का, हा खरा प्रश्न आहे. जिस इल्म ने इंसान को तकसीम किया है, ज्या गोष्टीमुळे तुकडे पाडलेले आहेत माणसाचे, उस इल्म का तुझ पर कोई इल्जाम नहीं है. आता अशी पिढी जन्माला येणार आहे का? आता जेन झी बघितल्यावर वाटायला लागतं की कदाचित ही पिढी थोडंसं वेगळ्या पद्धतीने वाटचाल करेल की काय. ठीक आहे, आशा करूयात आपण. त्याच्या पलीकडे आपण काय करणार. पण त्याच साहिर लुधियानवींनी हम दोनो चित्रपटामध्ये अविस्मरणीय गाणं दिलेलं आहे, अल्लाह तेरो नाम, ईश्वर तेरो नाम, सबको संमती दे भगवान. आणि गीत गातं कोण? मोहम्मद रफी. आपण ते गीत ऐकता ऐकता माझ्यासारखा नास्तिक माणूस देखील एका वेगळ्या माहोलमध्ये जातो. आम्हाला हे नाकारून टाकायचं आहे. आम्हाला मजरू सुलतानपुरी नाकारून टाकायचे आहेत. सुलतानपुरीने काय म्हटलं? मैं अकेला ही चला था जानिए मंजिल मगर, लोग साथ आते गए और कारवा बनता गया. आरोग्य सेनेचं असंच आहे खरं तर. असाच वेड्यासारखा निघालो. मी त्यांना आज ओळख करून देत होतो की मावळातल्या त्या एका छोट्या गावात, बेडसे नावाच्या गावात, सरपंचाच्या घराच्या पडवीमध्ये आम्ही 4-5 लोक बसलो आणि म्हणालो की आरोग्य सेना स्थापन केली. छोटंसं भाषण केलं मी, 1 मिनिटा 1.5 मिनिटाचं. आणि मी असं म्हणालो की मला खात्री आहे की आज ना उद्या आरोग्य सेना देशभर पसरेल. नशीब त्या 4 जणांनी माझ्याकडे हा वेड्यासारखा काय बोलतोय म्हणून पाहिलं नाही. आणि बघता बघता आरोग्य सेना आज देशातल्या अनेक राज्यांमध्ये काम करते आहे. लोग साथ आते गए और कारवा बनता गया. पण हे म्हणणारे मजरून सुलतानपुरी आम्हाला नाकारून टाकायचे. रूप बदले, रंग बदले, दिल बदल सकता नहीं, आदमी के साथ से इंसानियत ढल सकती नाही. हा विश्वास दाखवणारे मजरू सुलतानपुरी आम्हाला नाकारून टाकायचे. आज हे गीत लिहितील का ते की इंसानियत ढल नाही सकती, हा विश्वास त्यांनी दिला. हे आम्हाला नाकारून टाकायचं आहे. आम्हाला कैफी आझमी नको आहेत. ज्या कैफी आझमींनी कुठलं गीत दिलं तर हकीकत चित्रपट तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल. कर चले हम फिदा जाने ओन तन साथियो, अब तुम्हारे हवाले वतन साथियो. पण या गीताचा जो शेवटचा भाग आहे हा कैफी आझमी लिहू शकतात, याच्यात खूप काही येतं. आणि तो शेवटचा जो भाग आहे, खींच दो अपने खून से जमी पर लकीर, इस तरफ आने पाए ना रावण कोई, तोड़ दो हाथ अगर हाथ उठने लगे, छू न पाए
सीता का दामन कोई, हे कैफी आझमींनी लिहिलेलं गीत आहे. आज जर एखाद्या मुस्लिम गीतकारानं रामायणाचा उल्लेख करणारं आणि सीतेकडे वाकड्या नजरेने कोणी पाहिलं तर त्याचा हात तोडून टाका असं म्हणणारं गीत लिहिलं तरी त्याच्यावर आक्षेप घेतला जाईल. इथे आणून ठेवलाय आपण आपला देश, या पातळीपर्यंत आपण आणून ठेवलाय. आणि रफीची तर गीतं, म्हणजे खरं तर हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात जास्त सुंदर भजनं कोणी गायली असतील तर ते मोहम्मद रफी या माणसानं. त्यांच्या बाकीच्या गाण्यांबद्दल मी बोलतच नाही. बैजू बावरामधलं मन तडपत हरिदर्शन कोई आज, सुख के सब साथी दुख में ना कोई, मेरे राम तेरा नाम एक साजा दुजा न कोई. हे गीत आपण दुसऱ्या कुठल्याही गायकाच्या गळ्यातनं ऐकू शकत नाही. इतकं अविस्मरणीय बेमिसाल असं गीत रफींनी गायलेलं आहे. म्हणजे त्या गीतामध्ये सगळं मांगल्य, पावित्र्य, भक्तिरस असं ओतलेलं आहे. मग मोहम्मद रफी नावाचा अल्लाचं नाव घेणारा आणि मशिदीमध्ये जाऊन नमाज पडणारा माणूस जर ईश्वराचं नाव घेताना जर इतकं काही आपलं हृदय त्याच्यामध्ये ओतू शकतो, हा भक्तिभाव ओतू शकतो, आज हे घडेल का हा खरा प्रश्न आहे. असा रफी जन्माला येऊन दिला जाईल का असा प्रश्न आहे. आणि असा रफी जर जन्माला आला तर कदाचित त्याला लिंचिंग करून मारलं जाईल. काही शेपेक्षा अधिक मुसलमानांना केवळ संशयावरनं ठेचून मारण्यात आलं. आणि नंतर कळलं की गोरक्षणाच्या ह्या सर्व कायद्याच्या नंतर आणि गोहत्याबंदीच्या कायद्यानंतर भारताचा गाईचं मांस परदेशात पाठवण्याचा व्यवसाय आकाशाला जाऊन भिडला. आणि हा व्यवसाय करणारा माणूस कोण आहे तर त्याचं नाव जैन आहे. आणि कंपनीचं नाव काय तो ठेवतो अल कबीर. म्हणजे असं वाटायला लागतं की घडणारी प्रत्येक गोष्ट अत्यंत थंड डोक्यानी विविध व्यवसाय उभे करण्यासाठी धर्माच्या नावाखाली ठेकेदारांनी, या धर्माच्या ठेकेदारांनी विविध व्यवसाय उभे करण्यासाठी जन्माला घातलेले आहेत. एक अत्यंत अवैध धंद्यांचं जाळं संपूर्ण देशभर उभं करून टाकायचंय धर्माच्या नावाखाली. आणि त्यातनं येणारा अफाट पैसा हा सगळा निवडणुका जिंकण्यासाठी आणि हे सगळे खासदार आणि आमदार विकत घेण्यासाठी वापरत जायचं आहे. काय महाराष्ट्राच्या राजकारणात जे सगळं घडतंय आणि बंगालच्या राजकारणामध्ये जे सगळं घडलंय हे सगळं अतर्क आहे. मी ही लोकशाहीची नुसती विटंबना नाही, हे लोकशाहीचं वस्त्रहरण आहे. आणि हे वस्त्रहरण राजरोसपणे होताना त्या द्रौपदीच्या अंगावर तिची लाज झाकण्यासाठी, लोकशाहीच्या या द्रौपदीच्या अंगावर तिची लाज झाकण्यासाठी वस्त्र चढवायला आता कुठलाच कृष्ण कन्हैया नाही. अशा देशाची अवस्था झालेली आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर आज भाईवैद्य फाउंडेशन, आरोग्य सेना ही झेशान आयोग आपल्याला हा पुरस्कार देते आहे. सॅम बहादूर या चित्रपटामध्ये तुम्ही याह्या खानची भूमिका केली आहे. सैम बहादुर में याह्या खान का किरदार निभाने वाले ज़ीशान अयूब हमारे देश के तानाशाह के खिलाफ लड़ते हैं. मी आमच्या देशातले याह्या खानच्या विरुद्ध लढतात असं म्हणायचं जरा टाळलं. कारण हुकुमशाहीचंही नाव देताना ते म्हणतील मुसलमान हुकुमशाहचं नाव का दिलं होतं आणि त्यातही पाकिस्तानच्या हुकुमशाहचं नाव मला का दिलं. द्यायचंच होतं तर एखादं वेगळं नाव द्यायचं. मग ठीक आहे, मी म्हणतो वेगळंच नाव हवं तर निरोचं नाव देतो फिडल वाजवणाऱ्या. तो तर केवढा प्राचीन इतिहास आहे.
आणि आता तर काय झालंय, देशाचं सगळं सत्ताधारी पक्षाचं वातावरण हे मेलोडीयुक्त झालेलं आहे. आता ह्या सगळ्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांना, पदाधिकाऱ्यांना त्यांच्या जिभेवर चॉकलेटची चव अशी घोळतीये सारखी. आणि आपल्या नेत्याला त्याचं हरवलेलं प्रेम सापडले म्हणून सगळेजण अत्यंत रोमॅन्टिक अशी हिंदी सिनेमातली गाणी टाकतात. पुण्यातल्या एका पदाधिकाऱ्यांनी, त्यांचं नाव मी जाहीरपणे काही घ्यायची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे, त्यांनी त्यांचा फोटो टाकून अतिशय रोमॅन्टिक गाणं टाकलं. आणि आपले महामानव त्यांना भेटले पुन्हा नंतर, तेव्हा ते म्हणले की येस, वी हॅव बिकम अ फेमस कपल. अहो, यांचा 56 इंची छाती म्हणजे इतकी मोठी की त्या 56 इंचामधले 5 निघाले, 6 शिल्लक राहिलेत. आणि परवा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या समोर बसल्यावर एक चिठोरा हातात घेऊन 6 वेळा हीज एक्सलन्सी म्हणाले. म्हणजे मुळात राजकीय शिष्टाचारानुसार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला तुम्ही मिस्टर प्रेसिडेंट असं म्हणलं पाहिजे. ते पाहिल्यावर मला, जेव्हा इंदिरा गांधी अमेरिकेत गेल्या होत्या आणि रेगन, म्हणजे हॉलिवूडमधला एकतर तो त्या अर्थानं सुपरस्टार, काउबॉय, फार अनेक पुन्हा प्रचंड लोकप्रियता, राष्ट्राध्यक्ष, एवढी प्रचंड लोकप्रियता घेऊन राष्ट्राध्यक्ष झालेला उंचापुरा असा देखणा तो माणूस. पण इंदिरा गांधींच्या पुढे तो ज्या पद्धतीनं दुय्यम भूमिकेमध्ये गेलेला होता, त्याचे व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी यूट्यूबवरनं काढून पाहणं गरजेचं आहे. खरं तर आमचं समाजवाद्यांचं आयुष्य काँग्रेसच्या विरोधी लढण्यात गेलं, इंदिराजींच्या विरुद्ध लढण्यात गेलं. पण एवढं करूनही त्या इंदिराजींनी जी संपूर्ण ग्रेस त्या पदाला आणली आणि ज्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली एक प्रतिमा एक अत्यंत कणखरपणे उभी केली. इथं काय झालंय, माणूस कणखर नाहीच येतो, तर ज्या विचाराच्या संघटनेनं या माणसाचं बुजगावणं गेले 12 वर्ष या देशामध्ये उभं करून ठेवलेलं आहे आणि त्याला त्याच्या प्रत्यक्ष असण्यापेक्षा एखाद्या अभिनेत्याचा जसा दक्षिण भारतामध्ये 100 आणि 200 फुटीचा कटआउट करून लावला जातो, अहो त्या 200 फुटीचा कटआउट केला म्हणून तो माणूस 200 फुटाचा होत नसतो. त्या पद्धतीने ही प्रतिमा संपूर्ण उभी करण्यात आलेली आहे. हे बुजगावणे, हे उभं करण्यात आलेलं आहे आणि सर्व यंत्रणा त्या व्यक्तीच्या प्रतिमेसाठी उभं करण्यासाठी गेले दशकापेक्षा अधिक काळ कटिबद्ध आहेत. आता त्या बुजगावण्याचं गवत वारा हलवून कोसळायला सुरुवात झालेली आहे. आपल्या हातात आहे की आता हे बुजगावणं आपण केव्हा उडवून लावणार आहोत, हे जनतेला ठरवायला लागेल. परवाच मला सोहेल सांगत होता की बा जेन जी सध्या हे जे सगळे कॉक्रोचेस आहेत ते मिलेनियमला, म्हणजे त्यांच्या पिढीला, म्हणजे त्याच्या आधीची पिढी बरी होती आमची, कारण आम्ही तेव्हाही सांगत होतो की हुकुमशाहीचं संकट आपल्याला टाळलं पाहिजे. पण ही जी मधली पिढी होती ती वेडावून गेली होती. त्यातल्या अनेकांना मी तोंडावर सांगतो की अरे तुम्हाला फक्त मुस्लिम द्वेषानं आंधळं करून टाकण्यात त्यांना यश आलं होतं. म्हणजे गंमत लक्षातच त्यांच्याही आली नाही की एका मोहम्मदला मारण्यासाठी कांबळेला उभा करायचा, कांबळेला मारण्यासाठी पवार किंवा चव्हाण उभा करायचा आणि पवार किंवा चव्हाणला मारण्यासाठी कुठला तरी वैद्य आगाशी उभा करायचा. तुम्ही अर्थ लक्षात घ्या, ही आडनावं नाही आहेत. मी संपूर्ण त्यांच्या नियोजनाचा आराखडा या एका वाक्यामध्ये तुमच्या समोर मांडलेला आहे. म्हणजे मुस्लिम द्वेषानं बहुजन, दलित, ओबीसींना भडकवायचं, त्यांचा निपात करण्यासाठी त्यांना वापरायचं. गोधऱ्याच्या दंगलीमध्ये वापरलं कोण, रस्त्यावर कोण होतं?
गोधऱ्याच्या दंगलीमध्ये रस्त्यावर हत्याकांड करत आणि त्या महिलांवर बलात्कार करत गुजराती बनिये नव्हते. बनिये प्रेक्षक होते, बनिये टाळ्या वाजवत होते. हे करणारे होते तो बहुजन समाज होता, आदिवासी आणले होते. मग त्यांचा काटा काढण्यासाठी मराठा समाजाचा वापर करायचा, मराठा समाजाचा काटा काढण्यासाठी वरती मग अंतिमता मनुवादी ब्राह्मण्यवादी बसलेले आहेत. हे अनेक वेळा मी सांगतोय की हा देश हिंदू राष्ट्र त्यांना करायचं नाही, या गैरसमजातनं बाहेर पडा तुम्ही. हा देश त्यांना ब्राह्मण राष्ट्र करायचंय, हा देश त्यांना मनुवादी राष्ट्र करायचंय. अंतिम ध्येय ते आहे, अंतिम लक्ष ते आहे. आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे. हे लक्षात न घेता आपण जर याच्यावर विचार करत राहिलो किंवा आपण जर काही कृतीचा निर्णय घेत राहिलो तर आपण याही पुढे असेच फटके खात राहू. आणि अशा वेळेला मग भाईंची आठवण आम्हाला व्हायला लागते. मग अशी धनंजयनी फार सांगितलं छान की 5,000 रुपयाचं जे काही एक सायकोलॉजिकल काउन्सिलिंग असतं, तर तसं सायकोलॉजिकल काउन्सिलिंगला न जाता मी आपल्या बहीणकडे जाऊन बसायचो. आणि बाईंशी थोडा वेळ बोलल्यावर एक प्रकाश आतमधला अंधार निघून जायचा. बाईंचे गुरु SM जोशी. मी बाई अनेक विचारांनी घडली. म्हणजे फुले शाहू आंबेडकर ही परंपरा तर होतीच, लोहियांची परंपरा होतीच, मार्क्स त्याच्यात होताच. जगभरातले अनेक विचारवंत बाईंसारखी व्यक्ती घडवतच होते. हे जरी असलं तरी खऱ्या अर्थानं बाईंचे गुरु SM. आणि SM वर वसंत बापटांनी एक फार सुंदर कविता लिहिलेली आहे. SM तुम्ही आमच्या अंतरंगी असंख्यात ज्योतिर्दळे लावली. धनंजय, तू भाईंबरोबर जेव्हा बसत होता आणि संवाद साधत होता तेव्हा तुझ्या अंतरंगामध्ये भाई ज्योतिर्दळ पेटवत होते. आणि आम्ही तर त्या सूर्याच्या सावलीतच वाढलो. कदाचित आम्हाला कोणी सूर्याची पिल्लही म्हणेल, मला त्याचंही दुःख नाही. कारण सूर्याच्या सावलीत जेव्हा तुम्ही सूर्याच्या त्या सगळ्या प्रकाशामध्ये जेव्हा तुम्ही वाढत असता तेव्हा त्या प्रकाशाला झाकळून टाकणारा प्रकाश निर्माण करणे तुम्हाला शक्य नसतं. पण तुमच्या हातामध्ये एकच गोष्ट असते की तो प्रकाश घेऊन त्या प्रकाश शलाकांच्या मार्गाने आपण पुढे जात राहायचं. आणि हे जे पुरस्कार आम्ही देतो तो त्या प्रकाश शलाकांचा मार्ग आहे. यासाठी आम्ही माणसं मग शोधतो. झिशान आयुब यांच्या कामांचं प्रचंड प्रशंसा करणारे अनेक लोक त्यानंतर भेटले. अगदी खरं आहे की तुम्ही भूमिका करतच नाही, तुम्ही भूमिका ती जगता. आणि खऱ्या अभिनेता हा भूमिका जगत असतो. ती भूमिका करताना तो झिशान आयुब राहत नाही. म्हणजे मला माफ करा, आवडता नट आहे माझा, पण शाहरुख खान भूमिका करताना शाहरुख खानच राहतात. पण नासिरुद्दीन शाह भूमिका करताना नासिरुद्दीन शाह राहत नाहीत. झिशान आयुब, तुम्ही त्याच पावलावर पाऊल ठेवत पुढे चाललेला आहात. पण हे करत असताना तुमचं तोंड फक्त त्या चंदेरी पडद्यावर उघडत नाही, तर चंदेरी पडद्याच्या बाहेर आल्यावर देखील एक कलाकार म्हणून तुम्ही निर्भयपणे भूमिका मांडत राहता. कलाकार मोठे खूप मिळतील, बॉक्स ऑफिसवर हिट देणारे पाहिजे तेवढे लोक पडलेले आहेत, पैशाला पासरी पडलेत, हवे तेवढे धुरंधर आहेत. आता धुरंधर सारखा चित्रपट जर आपल्याकडे हजारांना 2-4 हजार कोटीचे धंदे करत असेल, मी मुळात अगदी प्रामाणिकपणे सांगतो की भारतीय समाजाची कला साक्षरता ही खूप कमीच आहे. भारतीय प्रेक्षकाला चित्रपटाकडे कसं बघायचं, चित्रपट कसा वाचायचा, हे मुळात त्याची घडणच झालेली नाही. मराठी प्रेक्षकाची तर अजिबातच नाही. एक काळ होता की असे मराठी चित्रपटही निघत होते जे विशेषतः प्रभात आणि व्ही शांताराम यांच्या कारकिर्दीच्या काळामध्ये ते निघाले. पण त्यानंतर मराठी चित्रपटात जे अंधारयुग सुरू झालं ते संपायला तयार नाही.
पण बॉलिवूडची परिस्थिती तीच आहे, फक्त पैसा जास्त मिळतो आहे. म्हणजे आता जेवढा मोठा नट तेवढ्या व्हॅनिटी व्हॅन्स अधिक, एवढाच शिल्लक राहिले. पण ते चित्रपट पाहणं आमच्यासारख्यांना खूप जड जातं. पण आता या चित्रपटांचा माहोल सुरू झाला आहे, प्रचारकी चित्रपटांचा जो माहोल सुरू झाला आहे, धनंजय तुम्ही फार छान सांगितलं की कला हे शस्त्र बनलं आहे. पण कला हे शस्त्र कशाचं बनलं आहे, तर कला हे देशामध्ये विद्वेषाची आग पेटवण्याचं शस्त्र बनलेलं आहे. त्यासाठी कला वापरली जाते. ही नुसती प्रचारकी कला नाही आहे, ही आग लावणारी समाजाला पेटवणारी आणि पेटून खाक करून टाकणारी ही कला आहे. ही कला आता निर्माण होत चाललेली आहे. गेले कित्येक दिवस हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये जे चित्रपट बाहेर पडत आहेत त्याच्याकडे जर तुम्ही पाहिलं, एक मला थोडा आनंद होतो, एखादा चित्रपट खूप जोरात चालतोय पण त्यातले बरेचसे प्रचारकी चित्रपट जोरात आपटलेले आहेत, याचाही आनंद होतो. म्हणजे याचा अर्थ कुठेतरी प्रेक्षकांमध्ये काही अजूनही समज, जाणीव, संवेदना शिल्लक राहिलेली आहे. पण अशा काळामध्ये तुमच्यासारख्या कलाकाराचं मोल खूप मोठं आहे. हे कला जगवण्यासाठी आहे, हे चित्रपटसृष्टी जगवण्यासाठी आहे, आणि त्याचबरोबर या देशातली द्वेषाची आग विझवण्यासाठी पण महत्त्वाचं आहे. तुम्ही हा पुरस्कार स्वीकारलात, ही एक जबाबदारी आहे. अरे असं म्हणून मी तुम्हाला घाबरून नाही टाकत, तुम्हाला भाई वैद्यांसारखं तुरुंगात गेलं पाहिजे वगैरे असंही मी काय म्हणत नाही. पण ज्या पद्धतीने तुम्ही बोलत आहात त्या पद्धतीने तुम्ही बोलत राहावे, त्यासाठी एक काहीतरी आमच्याकडनं थोडं बळ देण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही फार छान सांगितलं की मी एकटा नाही असं मला वाटून गेलं. येस, निश्चित आजही या देशामध्ये संवेदनाशीलता, माणुसकी जिवंत असणारी खूप माणसं आहेत. ती जागोजागी आहेत. त्यातले अनेक जणांचे आवाज बंद आहेत. त्यांना बोलतं करायचं काम आम्ही आमच्या परीने करतोय. जे बोलतायत त्यांना बळ देण्याचं काम आम्ही आमच्या परीने करतोय. जेव्हा शक्य आहे तेव्हा आम्ही ओरडून सांगायचं काम देखील आम्ही करतोय. समाजाला जागं करायचं काम आम्ही करतोय. आम्ही आमचं एक काम करत राहू. हे काम करत राहणं म्हणजेच खऱ्या अर्थानं भाई वैद्यांचा वारसा पुढे घेऊन जाणं आहे. आणि भाई वैद्य फाउंडेशनकडनं आरोग्य सेना हाच वारसा घेऊन पुढे निघालेली आहे. आणि त्या टप्प्यावर तुम्हाला पुरस्कार देणं ही एक खूप महत्त्वाची गोष्ट मला वाटते. आणि तुमच्या भविष्यातल्या कारकिर्दीला आमच्या खूप खूप शुभेच्छा. एक गोष्ट मला फार चांगली वाटली तुमच्या संपूर्ण कारकिर्दीकडे नजर टाकल्यावर, की तुमचे जवळजवळ बहुसंख्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झालेले आहेत. कारण असा कलाकार आणि त्याचा चित्रपट हा बॉक्स ऑफिसवर चांगला, आता चित्रपटाच्या भाषेत बोलतो, गल्ला कमवणं ही गोष्ट खूप दुर्मिळ असते. पण कदाचित तुमच्यासारख्यांचा अस्सल अभिनय हाच त्या चित्रपटांना यशाकडे घेऊन जात गेला. तुम्ही त्या भूमिका जगलात. एक तुमचा खूप व्हायरल झालेला इंस्टाग्रामवरचा एक रील आहे, आणि तुम्ही एक दलिताच्या भूमिकेतनं काही प्रश्न विचारतात. हे तुमचे प्रश्न वास्तविक त्या व्यक्तीला विचारलेले प्रश्न नसून गेल्या 2500 वर्ष आपल्या देशाची जी व्यवस्था मनुवादाखाली आणि जातीव्यवस्थेच्या अत्यंत भयानक टाचेखाली जी चिरडली जात होती तिला विचारलेला प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नासाठी, विचारलेल्या प्रश्नासाठी ती जरी तुमची भूमिका असली चित्रपटातली, तरी व्यक्तिगत आयुष्यातही तुम्ही हाच प्रश्न विचारणारे आहात हा विश्वास ठेवून तुम्हाला आम्ही या पुरस्कारास देतो. धन्यवाद. मनापासून धन्यवाद सर.